घरच्यांशी झालेल्या विसंवादातून वाद विकोपाला गेला। दररोज आईबाबांचे भांडण आणि तिची होणारी घुसमट तिला आता असह्य होत होती। आपण घरून निघून जाऊ जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल या हेतूने तिने घरातून पलायन केले। सोलापूर रेल्वे स्थानकावर बागलकोट यशवंतपूर एक्सप्रेस उभी होती। तिने कसलाही विचार न करता आपल्याला फक्त आपल्या घरच्यांच्या त्रासापासून मुक्त व्हायचे हा विचार तिच्या डोक्यात होता। त्याच विचाराने ती ट्रेन मध्ये चढली। गाडी यशवंतपूरच्या दिशेने निघाली। ती विना तिकीट चढली खरी, पण कर्तव्यावर स्थित असणारे तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांनी तिला तिकिटासंबंधी विचारले। चौकशीत तिने तिची सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घडलेला घटनाक्रम गाडे यांना सांगितला। गाडे यांनी तात्काळ संबंधित घटना नियंत्रण कक्षाला कळवली। नियंत्रण कक्षाने आरपीएफशी संपर्क साधला आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर त्या मुलीला उतरवले। आरपीएफ आणि चाइल्ड केअर यांच्या मदतीने तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे। कौटुंबिक क्लेश आणि घरात आपली वागणुकीचा एका नाबालिकेवर किती चुकीचा परिणाम होऊ शकतो हेच यातून शिकण्यासारखे आहे। आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांच्या तत्परतेमुळे तिचे चुकीचे पलायन रोखले गेले याबद्दल गाडे यांचे कौतुक होत आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।